मी दशरथ फतुजी जिपकाटे, मुक्काम डोंगरगाव, तहसील मोहाडी, जिल्हा भंडारा। मी एक खंडे हजे सहायक आहे। मी हजे सहायकाचे काम 81 पासून 1981 पासून 1992 पर्यंत काम केलेलं आहे। शासनाने 31/5/93 जे कामावर होते त्या एका दिवशी काम करणाऱ्या लोकांना शासकीय समावेशन करून जीवनाचा उद्धार शासनाने केला आहे। पण आम्ही ओपन झाले GS 78ला 81 पासून 92 पर्यंत आम्ही काम केला, तरी पण मी 93ला नसल्यामुळे 31/5/93ला नसल्यामुळे मला त्या लिस्टवरून वंचित ठेवण्यात आलेला आहे। त्यानंतर शासनाकडून पाठपुरावा केल्यानंतर शासनाने महाराष्ट्रामधून फक्त 42 खंडेरी सहायकांना मजूर मित्र मेट म्हणून कामावर घेण्यात आलेलं आहे। त्यापैकी 25 हजेरी सहायक खंडेरी हजेरी सहायक गोंदियाचे आहेत। भंडारा जिल्ह्याचा मी एक आहे, बाकी अमरावतीचा एक आहे, नागपूरचा एक आहे आणि वाशिमचे 3 आहेत, अकोल्याचे 10 आहेत। असे 42 लोकांना शासनाने मजूर मित्र मेट म्हणून कामावर घेतला। पण तेव्हाच्या त्याने पेमेंट दिला नाही, पेमेंटच्या काही आम्हाला केला नाही आणि त्याच्यामध्ये 25 हजेरी सहायक गोंदियाचे असल्यामुळे त्यांचे आमदार खासदार गोंदियाचे असतात, लोक ते जास्त असल्यामुळे त्यांची 25 लोकांची त्यांनी पेमेंटच्या सर्व तयार केलेलं आहे आणि त्यांना पेमेंट बॅग वगैरे सर्व त्यांना देत आहेत। मग त्याच्यामध्ये मी एक असताना भंडाऱ्याच्या माझ्या कोणी असल्यामुळे मी एक त्यापासून वंचित झालेला आहे, तरी पण माझा हा खूप मोठा अन्याय झालेला आहे। या अन्यायातून मला काढण्याकरता मला त्यांच्याबरोबर गोंदियाचे 25 लोक आहेत, ते 42 पैकी आहेत आणि मी त्या 42 पैकी असल्यामुळे त्यांच्याप्रमाणे मला बी सर्व देण्यात यावा मिळावं ही माझी अपेक्षा आहे। 1978 पासून हजेरी सहायक म्हणून काम केलं। त्यानंतर 30 जून 92ला खाली केलं। 30 जून 92ला खाली केल्यानंतर आम्ही अर्ज निवेदन आंदोलन भरपूर केले, पण त्यांनी आम्हाला कामावर घेतले नाही आणि तेव्हापासून बोलावले नाही। 30 जून 92 पासून आम्ही खाली जाऊ। हे जवळपास 10 ते 15 वर्ष काम केलं आम्ही। आमची मागणी आहे की आमची वय झाले आहे, आम्हाला आता नोकरी बी नाही मिळत, आमच्या जगण्याचा थोडासा खूप गंभीर प्रश्न आहे, तर आम्हाला पेन्शन देण्यात यावा ही आमची एक शेवटची मागणी आहे। नाव झनकार हरिभाऊ उके, मुक्काम जाम, तहसील मोहाडी, जिल्हा भंडारा। मी पाट बंधारे विभाग इथं कार्यरत होतो। इथं कामावर असल्यामुळे काही कारणास्तव आम्हाला पूर्ण लोकांना कामावरून कमी करण्यात आलं। त्याच्यानंतर आम्ही कोर्टामध्ये केस टाकली। कोर्टातून 10 वर्ष केस आणण्यात आली। 2013 पासून ते जे केस होती 10 वर्षाचे ते त्यांनी आम्हाला पैसे दिले आणि कोर्टाने ऑर्डर दिला की यांना 2001 पासून यांना म्हणजे सेवेमध्ये धरण्यात यावा। तर त्यांनी 2001 पासून आम्हाला सेवेत न धरता त्यांनी आम्हाला रोजंदारी हलका मजूर म्हणून कामावर घेण्यात आला। हे असं का म्हणून करण्यात आलं हे ते त्यांच्या का म्हणून त्याचे उत्तर काही दिलं नाही। आता पुन्हा कोर्टामध्ये पुन्हा केस टाक म्हणतात ह्याच्यासाठी सिनियरिटी लिस्टसाठी, म्हणजे कोर्टात केस टाकतेच राहावं का ह्याच्यासाठी, आणखी पुन्हा 10 वर्ष भांडत राहावं लागेल। काय तुमची आता मागणी आहे? आता काही नाही, आम्हाला तर फक्त पेन्शन लागू करण्यात यावे 2001 पासूनची जे काही लागू आहे तेव्हा। आपल्या परिसरातील अशाच ताज्या व महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेत राहण्याकरिता लोकराज्याचा YouTube चॅनलला आता सबस्क्राईब करा।